नमस्कार, मी सुनील साळवी. दैनिक सागरच्या सागरवेव या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये, सहकार क्षेत्रामध्ये, साहित्य क्षेत्रामध्ये एक नाव सतत चमकत असतं आणि ते म्हणजे कृषीभूषण डॉक्टर तानाजीराव चोरगे यांचं. चोरगे सरांच्या माध्यमातून माणकी पालवण चिपळूण तालुक्यातलं हे गाव आहे आणि या ठिकाणी उद्यापासून म्हणजे 13 फेब्रुवारीपासून एक भव्य दिव्य स्वरूपात ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलन भरत आहे. आणि या पार्श्वभूमीवर आज मी डॉक्टर चोरगे साहेबांची मुलाखत घेण्यासाठी आलोय. चोरगे साहेब, आपलं सागर वेव मध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. उद्यापासून हे संमेलन होत आहे, तर संमेलनाची नेमकी रूपरेषा आणि संकल्पना नेमकी काय आहे? संमेलनाची संकल्पना अशी आहे की रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये एकदा मराठी भाषा मंत्री, उद्योग मंत्री, पालकमंत्री नामदार उदयजी सामंत माझ्याकडे आले. त्यांनी सांगितले की सर, तुम्ही साहित्यामधले आहात, ग्रामीण साहित्य रत्नागिरीत घेऊया, आतापर्यंत कधी झालेलं नाही. मग साहित्य संमेलन घ्यायचं म्हणजे फार अवघड गोष्ट आहे, खर्चिक गोष्ट आहे, श्रमाची गोष्ट आहे. तरीसुद्धा मी त्यांना सांगितलं आम्ही घेतो, पण माझी एक सूचना त्यामध्ये अशी आहे की ग्रामीण भागाबरोबरच कृषी आणि सहकार, कारण कृषी आणि सहकार वगळून ग्रामीण होत नाही. ग्रामीण भाग म्हटल्यानंतर अनेक गोष्टी त्यामध्ये आहेत, त्याच्यावर अनेक प्रकारचे साहित्य निर्माण झाले. कादंबरी झाले, कथा झाल्यात, कविते झाले, तमाशे झालेत, लोकसंगीत आहे, लोकगीत आहे, ओव्या आहे, सगळं आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये शेतकरी आहे, शेती आहे, निसर्ग आहे. आणि शेती, निसर्ग सगळं असल्यामुळं शेतीचंही त्यामध्ये समाविष्ट करा. आणि शेतीला पूरक, शेतीला समृद्ध करण्यासाठी सहकार आणला गेलेला आहे. म्हणजे हे तिन्ही गोष्टी एक परस्परावर अवलंबून असल्यामुळं हे 3 विषय घ्या. आणि या 3 विषयामध्ये आता साहित्य निर्माण झाले. पूर्वी विद्यापीठं नव्हती, कृषी विद्यापीठं तयार झाली. अनेक शेतकरी, अनेक तज्ज्ञ, अनेक प्रगतशील शेतकरी झाले. त्यांनी लिहिलेलं शेतीवरचं साहित्य अजून लोकांना माहीत नाही. तसेच सहकारावर लिहिलेलं साहित्य लोकांना अजून माहीत नाही. तर हे सगळं लोकांना, सहकार कार्यकर्त्यांना, शेतकऱ्यांना माहीत व्हावं म्हणून ग्रामीण साहित्याबरोबर कृषी साहित्य आणि सहकार साहित्य एकत्र घेऊन विचाराची देवाणघेवाण तिन्ही लोकांनी करावी, अशी यामध्ये माझी संकल्पना होती. पण ती त्यांनी मान्य केली. आणि त्यामध्ये त्यांनी मान्य केल्यानंतर आम्ही 2 दिवसाचा कार्यक्रम हा त्याची रूपरेखा ठरवली. पहिल्या दिवशी आम्ही ग्रामीण साहित्यामध्ये कोकण, त्यामध्ये सागर देशपांडे हे त्याचे अध्यक्ष आहेत, बाकीचे सगळे सहभागी आहेत. हा परिसंवाद पहिल्या दिवशी आपण ऑर्गनाईज केला की ग्रामीण साहित्यामध्ये कोकण कुठं कुठं आहे, काय काय आहे. त्यानंतर आम्ही दुसरं एक केलं की साहित्य ग्रामीण साहित्य आज, काल, आज आणि उद्या कसा फरक पडत गेला ग्रामीण साहित्यामध्ये. पूर्वीच्या कादंबऱ्या कशा होत्या, मधल्या काळात कशा होत्या आणि आता भविष्यात कशा होतील, याबाबत आपण डॉक्टर राजन गवस म्हणून तुम्हाला माहिती असतील, साहित्य अकादमीची पुरस्काराचे आहेत, कादंबरीकार आहेत, ते अध्यक्ष आहेत. आणि बाकी सगळे चांगले कादंबरीकार सहभाग त्यामध्ये आहे. ते एक चर्चासत्र आहे. नंतर आम्ही ग्रामीण कथाकथन, तुम्हाला माहिती आहे, दमा मिराजदार, शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगुळकर अशा अनेक कथाकथन करणारे लोक ग्रामीण, अगदी अस्सल ग्रामीण होते. त्यानंतर आता आप्पासाहेब खोत म्हणून आहेत आणि त्यांच्या बरोबरीला जे असणारे अगदी विदर्भ मराठवाड्यात सुद्धा जे कथाकथन करणारे आहेत, ते सगळे त्यामध्ये 4-5 आम्ही निवड केलेली आहे. त्यांची कथाकथन होईल. आणि त्यानंतर शेवटचा आमचा त्या दिवसाचा कार्यक्रम असेल की कवी संमेलन. आणि कवी संमेलनाच्या अगोदर आम्ही सहकार साहित्य आणि सहकारातून समृद्धी यासाठी आपण प्रमोद कर्नाड म्हणून, ते साहित्यिकच आहेत, कवी आहेत, सगळंच आहेत, ते राज्य बँकेचे CEO होते. आणि मग
सहकारामध्ये काम करणारे अगदी आपले दीपक पटवर्धन सुद्धा हम्म. या लोकांच्या मध्ये या बाबतीमध्ये परिसंवाद आपण आयोजित केलाय. हम्म. आणि त्यानंतर संध्याकाळी हम्म. संजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जवळजवळ 15 ते 20 नामवंत जे कवी आहेत हम्म. त्यांचं कवी संमेलन आहे. हम्म. आणि हा पहिला दिवस आहे 14 तारखेला. 14 तारखेला. हम्म. उद्घाटन सकाळी 10 वाजता आहे. हम्म. 10 वाजता आत्ताच आम्हाला निरोप आला की एकनाथजी शिंदे साहेब येणार आहेत. आनंद वाटला आम्हाला. हम्म. आपले पालकमंत्री आहेत, भाषा मंत्रीच आहेत ते, हम्म. उदय सामंत आहेत. हम्म. नारायण राणे साहेबांनी येतो म्हणून सांगितलं होतं पण ते ॲडमिट झालेत. हम्म. पवार साहेबांनी येतो म्हणून सांगितलं होतं पण ते ॲडमिट झालेत. आता हे वयस्क माणसं असल्यामुळं आता आपण इथं फोर्स काही करू शकत नाही. हम्म. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून हम्म. डॉक्टर सदानंद मोरे हम्म. जे प्रख्यात साहित्यिक आहेत ते येणार आहेत. हम्म. आणि संजय बुसकुटे म्हणून आहेत ते आपले सगळे निवेदक आहेत, हम्म. सूत्रसंचालन करणार आहेत. हम्म. भास्करराव जाधव येणार आहेत, शेखरजी निकम आहेत, किरणजी सामंत आहेत, डावकरी साहेब येणार होते, हम्म. म्हात्रे, या सगळ्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे. हम्म. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हम्म. कृषी साहित्य व शेती समृद्धी यावर तज्ज्ञ लोकांचा परिसंवाद आहे. हम्म. त्यानंतर आपण राज्य बँकेचे अध्यक्ष गेली 12 वर्ष आहेत विद्याधर अनासकर, हम्म. त्यांची मुलाखत यमाजी मालकर म्हणून हम्म. सकाळचे माजी संपादक ही मुलाखत घेणार आहेत. हम्म. आणि ती अत्यंत उपयुक्त अशी मुलाखत सहकारासाठी असणार आहे. त्यानंतर आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि ज्वलंत विषय हम्म. जो शेतकऱ्यांच्या साठी आहे तो आता आत्महत्या थांबवूया. हम्म. मराठवाड्यामध्ये, विदर्भाच्या काही भागामध्ये आत्महत्या जे लोक करतात, शेतकरी करतात, हम्म. त्यांच्यावर अवलंबून असणारा हा कार्यक्रम आहे. हम्म. याचे अध्यक्ष हिवरे बाजारचे माजी म्हणजे सरपंच, ज्यांनी दुष्काळातलं गाव आता कोट्याधीश घर, प्रत्येक घर कोट्याधीश आहे, इतकं तिथे सगळं चांगलं केलेलं आहे, समृद्धी आणली गावामध्ये. समृद्धी आणली. ते पद्मश्री पोपटराव पवार अध्यक्ष आहेत. हम्म. पाशा पटेल संघटनेत, शेतकरी संघटनेत काम करणार आहेत. हम्म. जालिंदर पाटील आहेत, हम्म. आपले जयदेव बर्वे आहेत, जयू भाटकर साहेब आहेत. हम्म. तर या सगळे अगदी अनुभवी लोक आहेत ज्यांच्याकडून चर्चा होऊन हम्म. यातून काहीतरी निष्पन्न सरकारला आपण काहीतरी ठोस हे द्यावं हम्म. असं आमचं त्यामध्ये हे आहे. हम्म. आणि त्यानंतर ज्या ज्या शेतकऱ्यांनी हम्म. प्रयोग करून यशस्वी शेती केली हम्म. असे जे शेतकरी आहेत 4-5, उदाहरणार्थ आपण संजय माने म्हणून आहेत, त्यांनी ऊसामध्ये एकरी अगदी मोठं उत्पादन काढलं. हम्म. आणि जवळजवळ 150 टनाच्या पुढे त्याने उत्पादन काढलं. हम्म. त्याचप्रमाणे आपले लांज्याचे हरिचंद देसाई म्हणून आहेत, हम्म. सगळ्या फणसाच्या जाती लावलेत. त्यांनाही आपण बोलवलेलं आहे. हम्म. आणि याशिवाय कसं आहे की आता AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, ही कृत्रिम बुद्धिमत्ता शेतीमध्ये कशी वापरता येईल हम्म. यासाठी त्याचे तज्ज्ञ डॉक्टर अंकुश चोरमोली म्हणून आहेत, हम्म. त्यांचं व्याख्यान आहे. आणि या अशा प्रकारचे सगळा भरगच्च कार्यक्रम आपण 2 दिवसासाठी घेतलेला आहे. हम्म. पहिल्या दिवशी आता उद्या 13 तारखेला दिंडी आहे, हम्म. ग्रंथ दिंडी, हम्म. पुस्तक प्रदर्शन आहे, उद्घाटन आहे. हम्म. आणि संध्याकाळी स्थानिक जे कवी आहेत त्यांचा कवी कट्टा आहे. अरे वा. हा, त्यांना आपलं हे द्यावं म्हणून हम्म. अशा प्रकारचं हे सगळे आहे. हम्म. हे साहित्यिकांना आहे, शेतकऱ्यांना आहे हम्म. आणि सहकार कार्यकर्त्यांना पण आहे. हम्म. आणि जे विद्यार्थी आहेत, हम्म. शिक्षक आहेत, ह्या सगळ्यांना उपयुक्त असं हम्म. साहित्य संमेलन. संमेलन होणार आहे. समारोपाविषयी काय सांगाल त्याच्या? समारोपामध्ये हे सगळे विषय आहेत. समारोपामध्ये फडणवीस साहेब येणार होते आणि पहिले म्हणजे हे साहित्य संमेलन 10 आणि 11 तारखेला जानेवारीच्या घ्यायचं होतं. अच्छा. आम्ही ज्यावेळी तारीख मागायला गेलो त्यावेळी दादा म्हणाले, अजित दादा, हम्म. की तानाजीराव हे ह्यावेळी कोण येणार नाही, हम्म. निवडणुका आहेत, हम्म. नगरपालिकेच्या आहेत, मग झडपीच्या होतील, मग महानगरपालिकेच्या होतील, हम्म. तर तुम्ही तारीख पुढे ढकला, फेब्रुवारीत घ्या. हम्म. म्हणून त्यांच्या सांगण्यावरून आम्ही ती तारीख ढकलली, पुढे ढकलली. हम्म. मग दुर्दैवाने त्यांचा अपघात झाला. त्यानंतर
या सगळ्या अजून सगळी दुःखातच आहेत. त्यामुळे फडणवीस साहेब सुद्धा अशा कार्यक्रमाला येणार नाहीत. पण आम्ही तो कार्यक्रम समारोपाचा करणार आहे. त्यासाठी बघूया आपण सुनील तटकरे साहेबांनाही सांगितलेलं आहे आणि आपले पालकमंत्री आहेत आणि मग समारोपाचा कार्यक्रम आपला साधावाद असा होईल. त्यामध्ये काय अडचण येणार नाही. आपण अनेक नाटकं लिहिलेली आहेत, साहित्य क्षेत्रामध्ये लिहिले आपला संचार आहे, सहकार क्षेत्रामध्ये आपण भक्कमपणे एक मोठं काम उभं केलेलं आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये आपण काम केलेलं आहे. तर ह्या 3 क्षेत्रांमध्ये काम केल्यानंतर जो काही अनुभव आलेला आहे, तर एक त्रयस्थपणे कोकणाकडे बघताना काय वाटतं? काय की मी सुरुवातीला सगळ्याच क्षेत्रामध्ये आपली वाटचाल मिमिक्री पण केलेली असं मला सगळे नाटकं केली, मिमिक्री केले, ऍक्टिंग केले, सगळे केले, संगीत केले, ऑर्केस्ट्रा बसवलाय. पण त्यानंतर जसं आपलं वय होईल तसं तसं आपलं काही गोष्टीशी संबंध राहत नाही. व्यावसायिक नाटकांमध्ये पण काम केलं मी, गणपत पाटील, सूर्यकांत वगैरे अशा ह्याच्यामध्ये. पण साहित्य खरं तर मी लिहायला सुरुवात केली 78-79ला. पहिली एकांकिका राव दापोली कृषी विद्यापीठामध्ये प्राध्यापक होतो. त्यावेळी रिझल्ट नावाची एकांकिका लिहिली आणि तिथे ती मी स्वतः सादर केली. अतिशय सुंदर झाली. त्यानंतर थोडा खंड पडला आणि मग इथं आल्यानं 2001 पासून मी लिखाण सुरू केलं. आज माझी जवळजवळ 48-49 पुस्तकं झाली. ती बघा कादंबरी आता आजच आली. ते 14 तारखेला त्याचं प्रकाशन आहे. हे आंदोलन आणि एक आता ह्याच्यामध्ये आहे गावढळ म्हणून. ते आता अजून टायपिंग होते त्याचं, ती पण होईल लवकरच. सहकारातली 2 पुस्तकं माझी झाली. बँक व्यवस्थापनामध्ये झाले, RBI वर लिहिली, शेतीवर लिहिली, सगळ्यावर लिहिली. सहकारात काम केलं, शेतीमध्ये काम केलं, सगळं केलं. पण प्रामुख्याने एक गोष्ट तुम्ही जी विचारली कोकणाच्या बाबतीमध्ये, मानसिकता. आपल्या लोकांची मानसिकता अशी आहे, 10वी 12वी पास झालं, नापास झालं किंवा ग्रॅज्युएट झाला, मुंबईला पळायचं. 10,000ची नोकरी असो, 12,000ची असो, 10 बाय जायच्या खोलीमध्ये 10-12 जण राहायला लागेला. ही मानसिकता जोपर्यंत आपल्याला बदलता येत नाही, याचा परिणाम फार वाईट झालाय. काय झालंय की गावात माणसं राहीन असे झाले. म्हातारी तेवढी राहतात, शेती करायला कोण नाही, शेती कमी व्हायला लागलेली आहे. त्यामुळं आम्ही कितीही धडपडलो की तुम्ही शेतीपूरक उद्योग करा, पोल्ट्री करा, डेअरी करा, अमुक करा, करणार कोण आहे करायला इथं. म्हणून आजकाल तुम्ही बघा आंब्याच्या बागामध्ये मोठे मोठे बागायतदार आहेत, त्यांच्या बागामध्ये आज तुम्हाला झारखंड मधले, बिहार मधले, UP मधले माझ्याकडे 10-12 लोक, नेपाळचे कामगार माझ्याकडे आहेत. आता माझ्याकडे आहेत. आता उद्या सकाळी जर ही माणसं वाढत राहिली, परवा एक मी तुमच्या कुठल्या पेपरला वाचलं की एका गावात 1200 पैकी 600 माणसं UPची आहेत. आता ही उद्या वाढत गेली आणि ही गावं त्यांची झाली तर त्याला जबाबदार कोण आहे? बरं, इथं सुद्धा साहेब 400 ते 500 रुपये पगार मिळतो गड्याला, 350 बाईला मिळतो. म्हणजे तुम्हाला घर बसल्या स्वतःच्या घरात चांगलं पाणी, चांगली हवा, स्वतःचं अन्न. बरं आता फुकट देतात, आपल्याला मिळतो ना सीधा फुकट. त्यामुळे लोक काम करणे असे झाले, कष्ट नको आहे लोकांना. त्यामुळं मोबाईलमध्ये तरी गुंतलेलेच आहेत. आणि शिवाय ही जर अवस्था असेल तर आपण किती धडपडलो, काही केलं तर मानसिकता बदलल्याशिवाय ह्या लोकांना आपण यामध्ये याच्यापूर्वी पोट भरलंच ना लोकांनी. काय चोंडे असतील त्याच्यामध्ये जिवंत राहिलेच ना. मग का आपण आणि तिकडे तरी किती सुख आहे मुंबई पुण्यात. आता आम्ही जातो त्यावेळी कधी परत येतोय असं आपल्याला होतं. त्यामुळं हे जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आम्ही सहकारामध्ये, शेतीमध्ये प्रगती करू शकणार नाही. आम्ही काय म्हणतो की आम्ही बँक मोठी केली. मी ज्यावेळी चेअरमन झालो त्यावेळी बँकेचा 12 कोटीला तोट्यात होती. माझ्या माहितीप्रमाणे 2001 साली तुम्ही सूत्र घेतली, त्यावेळी 2007ला त्यावेळी बँक बुडीतच होती. जवळजवळ 63% NPA होता. म्हणजे अबाउट टू क्लोज अशी परिस्थिती. 12 कोटी आणि 800 कोटी व्यवहार होता पूर्ण.
ठेवी आणि कर्ज व्यवहार. हम्म. आज 5,500 कोटीचा व्यवसाय झाला. 94 कोटी गेल्या वर्षी आपण नफा मिळवला. 0% NPI गेले 13-14 वर्षे. आज बँक आमची, आम्ही अभिमानानं सांगतो की आमची आज बँक नंबरमध्ये आहे, 2 नंबरला आहे. सातारा 1 नंबर, आम्ही 2 नंबर राज्यामध्ये. पण हे सांगताना सुद्धा आम्हाला जरा थोडं नर्वस व्हायला होतं. बँक चालवली हो, बिझनेस केला, लोकांचं कुठं आम्ही काय केलंय ही आमच्यात थोडी हे आहे, खंत आहे. करू शकलो नाही आम्ही, कोणच, सगळेच, माझ्यापासून सगळेपर्यंत. बँक चालू, मग त्याला लोकच जबाबदार आहेत. लोकच जबाबदार, कोण करणार? तरुण तरी पोरं येतच नाहीत, शेतीत येत नाहीत तोपर्यंत, तसेच ते सहकारामध्ये येत नाहीत. मानसिकताच वेगळी आहे. त्यामुळं आज तरुणांनी क्षेत्र निवडायची गरज आहे. काय करायला पाहिजे? पूर्वी शेतीला प्रथम प्राधान्य दिलं जात होतं, उद्योग मध्यम आणि नोकरी कनिष्ठ. तेच उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ. आता उलट झालंय. स्थलांतर फार मोठ्या प्रमाणात होते. आणि हे सगळं थांबवायचं असेल तर जे मेकॅनिक साईज, ऑटोमोबाईल साईजचे जे उद्योग आहेत, ते उद्योग झेडपीच्या प्रत्येक गटामध्ये जर आले तर तिथले तरुण तिथं थांबतील. ते थांबले की शेती सुरू होईल. पण चोरगे साहेब, आपण त्यातले तज्ज्ञ आहात म्हणून एक विचारतोय की असा एक ठोस कार्यक्रम सरकारला सादर केला जाईल का आपल्या वतीने, की बाबा कोकणामध्ये ही परिस्थिती बदलण्यासाठी हे करावं? सांगू ना आपण. आता ह्या सगळ्या चर्चा जे मंथन होईल त्यातनं काढू ना आपण काय. आता मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या गटात असे जर 2-3 उद्योग आले तर गावागावातून 7, 8, 10 पोरं जरी तिथे गेली, ती थांबतील. ती थांबल्यानंतर शेतीकडे लक्ष देतील, शेतीकडे लक्ष दिल्यानंतर शेती पूरककडे देतील, आणि मग पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण होईल ना. कारण की आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये काही उमेदवारांच्या आम्ही मुलाखती घेतल्या. जे तज्ज्ञ आणि चांगले वावरणारे उमेदवार आहेत, तर त्यांनी हा प्रश्न मांडला की गावाच्या गावं ओस पडलेली आहे, तर आम्ही हा कार्यक्रम असा आणू इच्छितो की पुन्हा ती पिढी किंवा ते जे बाहेर गेलेले मुलं आहेत त्यांना गावात कसं आणता येईल आणि गाव समृद्धी कसं करता येईल. काय आणणार आहे ते? मुळात तो झाला त्यांचा अजेंडा झाला, पण ते काय वस्तुस्थिती ही आहे, वस्तुस्थिती ना काय आहे, आणि करायलाच पाहिजे. नाहीतर तुम्हाला सांगतो, परवाच एक बातमी वाटली, केरळला 200 अशी गावं आहेत तिथं म्हातारीच आहेत. चिपळूण मधली पण अशी बरीच गावं, आणि त्यामध्ये आता सरकारनं सगळं सुरू केलंय अन्नापासून सगळ्यापर्यंत पुरवायला, तर ती काय म्हातारी करू शकत नाही. ती सगळी माणसं दुबईने इकडं तिकडे गेलेली. तुम्ही चिपळूणच्या दसपटीतली जर काही गावं बघितलीत ना, तर तिथे पण तीच परिस्थिती आहे. फक्त म्हातारे कोतारे लोक त्या गावात राहतात. 50% बंदच आहेत, आणि 50% अशी आहेत की जे म्हातारे आहेत. उद्या ही म्हातारी संपली की गाव संपला. म्हणून आता माझी येणारी जी कादंबरी आहे ते मी माझा गाव शोधतोय, ही कादंबरी आहे या विषयावर. ती कधीपर्यंत आम्हाला पाहायला मिळेल? ते आता 50वं पुस्तक आहे ते. त्यामुळे ते या वर्षी दिपावळीपर्यंत येणार. बरं, दुसरा विषय असा आहे की कोकणाची सहकारातून समृद्धी कधी होईल? हे मी तुम्हाला सांगितले ना. शेतीची जोपर्यंत समृद्धी होत नाही, शेतीमध्ये लोक थांबत नाहीत, तोपर्यंत शेतीपूरक व्यवसायाकडे वळणार नाही. पण कोकणात सहकार न रुजण्यामागची कारण मानसिकता. मी काही सांगितलं, मानसिकता हीच मानसिकता आहे ना. इथं आपण कष्ट करण्यापेक्षा चला मुंबईला जाऊ, स्टूलवर बसू किंवा कुठं हॉटेलमध्ये ह्याच्यात त्याच्यात. आपले किती क्लास 1 आणि क्लास 2 ऑफिसर आहेत किती मुंबईला, हिशेब करायला पाहिजे ना. आणि कुठल्याही आई बावडला आता दुसरी अशी आहे खंत की इथल्या मुलांना मुली कोण देणार शेतकऱ्यांच्या. ती खंत आहे, माझ्या भाषणात आहे ते. आणि त्यामुळं काय असेल ते मुलगीला तरी पाहिजे नोकरीवाला, बंगला पाहिजे, आपलं फ्लॅट पाहिजे, अपेक्षा फार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी हे पाठपुरावा करून आपल्याला ही मुलं इथं कशी थांबतील हे बघितलं पाहिजे. आई वडिलांचा पहिला दृष्टिकोन बदलला पाहिजे. कारण मुलाला सांगितले पाहिजे, अरे मी जगलो ना, मी मेलो का उपाशी, मग तू थांब ना, कर ना, काम कर ना, पण काम करायला नको, शेतात कष्ट नको आहे. ही परिस्थिती आहे. घाटावर कसं आहे, 2 म्हशी 4 म्हशी अशा मोठ्या प्रमाणात म्हशी कुणी पाळलेल्या नाहीत, गायी पाळलेल्या नाहीत. पण तो शिक्षक जरी असला
ते सकाळी उठतो, रानात जातो, त्या गाई गुरांसाठी पूर्णपणे चारा घेऊन येतो आणि मग शाळेला जातो. परत आल्यानंतर तसंच मग सकाळी एक 10 लिटर, संध्याकाळी 10 लिटर दूध, 10 20 झाले. रोज 20 लिटर दुधाला 60 रुपये किंवा 50 रुपये जरी धरलं, 1000 रुपये मिळाले ना. पगार झाला 30,000, निम्मे खर्च 15,000 झाला ना. आता तेच गणित मी सांगेन, इथं जर तुम्ही रोज कामाला गेलात 400 रुपये मिळते, 12,000 रुपये पगार झाला. पण स्वतःचं घर, लाईट बिल नको, भाडं नको, काय नको काय नको, आणि जी काय जमीन असेल त्यातून तुम्ही भात पिकवलात की झालं, तुमचं अन्न पण झालं. रेशनिंगचं मिळतंय. हे कुठेतरी लोकांनी विचार करा. तुमच्या व्यक्तिमत्वाचा विचार केला तर त्याच्यामध्ये बरेचसे पैलू आहेत. तुम्ही सहकारमध्ये काम केलेलं आहे, मग अशी मी सगळी उदाहरणं दिलेली आहेत. तर ह्या सगळ्या कला आवड आहे म्हणून हे सगळ्या जोपासलं तुम्ही, का ते घडत गेलं? घडत गेलं ते. तसं काय आमचं घर कलावंतांचं नाही, पैलवानाचं घर. म्हणजे आमची मगाशी आपला उल्लेख झाला की तुम्ही मिमिक्री वगैरे. हो, मी नॅशनल प्लेयर आहे. कबड्डी, व्हॉलीबॉल, रेसलिंग आणि मलकामध्ये सलग 6 वर्ष होतो विद्यापीठात. त्यानंतर मग थोडं असं वाटायला की त्याला नाटकात काम करू, ते सुरू केलं. गाण्यामध्ये सुरू केलं. आवाज नाही, तिथून सुरुवात झाली. हो, प्रयत्न करणे, प्रयत्नातून सगळं घडलं. आता ह्यात आमच्यात कोण लेखक नव्हता, पण काय येत नाही आपल्याला, काय येऊ नये, लिहायला बसलो. बघूया आपली उर्मी प्रकट झाली. आणि ते स्वतःला सेल्फ मोटिवेशन जोपर्यंत कोणी करत नाही तोपर्यंत माणूस स्वतःला काय येत नाही, असं का, मला का नाही जमत, इतरांना का जमतंय, आपल्याला का नाही जमत, हा विचार करणारा माणूस असेल तर जमतं सगळं. पण तुमच्यातला तो मिमिक्री आर्टिस्ट अजूनही आहे का? जागा आहे का? आहे. बोलताना कधीतरी या गप्प मारायला. कोणाची राजकीय नेत्याची करता का? नाही, बोलता काळामध्ये कोणाचे केले होते तुम्ही? नाही, सगळेच बाबतीत याचे सांगणं बिगणं गाणं. आता तिथं सुद्धा आम्ही ऑर्केस्ट्रा काढला होता राहुरी दापोलीला, तिथं प्राध्यापक असताना करत होतो असे सगळं. पण मग ही नंतर मग वाटचाल कशी झाली पुढे? नंतर मग कसं आहे की दापोलीला झाल्यानंतर, दापोलीत गेल्यानंतर मी राहुरीला गेलो 2 वर्षानंतर. तिथं पण कृषी विद्यापीठ आहे. होय, तिथंही प्राध्यापक. तिथं मला तरी त्याने, माझा विषय होता ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन, पण मला त्यांनी स्पोर्ट ऑफिसर केलं. स्पोर्ट ऑफिसर केल्यानंतर तिथं त्याने आम्हाला ग्राउंड नव्हतं, काय नव्हतं, ते सगळं ग्राउंड तयार केलं. सगळं अतिशय 2 वर्षात काम केलं. त्यानंतर मी परमनंट झाल्यानंतर मला त्याने प्रेस दिला माझ्या ताब्यात. तो प्रेस, पूर्ण प्रेस मी उभा केला. त्यावेळी ते ट्रेडल मशीन, OM2 मशीन आणलं. ते सगळे त्यावेळी खेळी जुळवायचं. ते 10-20 लोक तयार हे करून ते सगळं न्यूज लेटर आमचं विद्यापीठाचं असायचं. ते न्यूज लेटर मी छापायला लागलो. श्री सुगी म्हणून मासिक छापायला लागलो. हे सगळं सुरू केलं. मग ते एस्टॅब्लिश केल्यानंतर मग मला अमेरिकेला पाठवलं. ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन 24 लोकांना विद्यापीठाने पाठवलं. विद्यापीठाने नाही, सरकारने पाठवलं. भारतातले 24 सायंटिस्ट पाठवले. त्यात मला संधी मिळाली. अच्छा. आणि ते अगदी गेस्ट अमेरिकेचे म्हणून त्यांनी ट्रीट केलं. आणि मग 6 महिन्यानं परत आलं तर आम्हाला येतानाच त्यांनी चेक दिले. म्हणजे आम्हाला रोज, आम्हाला माहित होतं की $60 DA आहे रोज. पण त्यातले काही शिल्लक होते, ते $5,000 मला चेक मिळाला. आणि तो इथं आल्यानंतर मी वठवलं, मला $1,00,000 मिळाले आयुष्यात पहिल्या वेळी. हे साधारण 86 साली. 86 साली $1,00,000 म्हणजे काय ते यायला. मग निकम साहेब म्हटले, तुम्ही काय जमीन घेता का? मग इतकी जमीन बघितली, ती $3,000 एकर जमीन सुरुवातीला घेतली. मग ते वाढत गेले, सगळेच वाढत गेले. झालं हळूहळू ते वाढलं सगळं. पण मग लेखनाला कधी वळलं? 2001 पासून दापोलीमध्ये. दापोलीत सुरू केलं. शांती नावाची एक कादंबरी लिहिली, पण तशीच राहिली ती. ज्यावेळी 2001ला मी इथं आलो, आपल्या इथं येऊन मग ते निकम साहेबांचं खासदारकीचं इलेक्शन झालं, त्यात पडलो. मग त्यात 91ला झालं, परत 92ला मी उभा राहिलो, उपाध्यक्ष झालो. या सगळ्या ह्याच्यात ते राहिलं लिहायचं. आणि मग नंतर लिहायला सुरुवात केली. पण हा सगळा प्रवास होत असताना तुम्ही जवळजवळ 13 ते 14 शिक्षण संस्था उभ्या केल्या. होय. मग तो प्रवास कसा झाला? ते कसं झालं की मी सह्याद्री शिक्षण संस्था सोडल्यानंतर उपाध्यक्ष झालो. उपाध्यक्ष झाल्यानंतर
मग इथे आल्यानंतरच राजकारणात पडलात तुम्ही. इथं आल्यावरच तिथं काय प्राध्यापक असल्यामुळे राजकारणात काय पडायचं. हम्म. आणि मग झालं कसं की उपाध्यक्ष असल्यामुळं त्यावेळी केळकर साहेब होते, हॉर्टिकल्चर ऑफिसर, ते सगळे अधिकारी आम्ही जमायचो. त्यावेळी ते म्हणाले की आपण एक संघटना काढूया. मग आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग कृषी पदवीधर संघटना काढली, म्हणजे रजिस्टर केली. मग नंतर ती फक्त रत्नागिरीसाठीच केली. आणि मग 2000 साली एक GR निघाला की प्रायव्हेट ॲग्रिकल्चर कॉलेज द्यावे. मग मी पवार साहेबांना भेटलो आणि त्याने मग ते मला 2001 ला प्रायव्हेट ॲग्रिकल्चर कॉलेज पहिलं महाराष्ट्रातलं मला दिलं. आणि मग ते मी ही जमीन सुद्धा 20,000 रुपये एकर त्यावेळी घेतली. 2 कोटीचं कर्ज काढलं, 2-2.5 कोटीचं. आणि त्यावेळी मी काय बँकेत नव्हतो, कुठं नव्हतो, काय नव्हतं. आणि ते कर्ज काढल्यानंतर मग हळूहळू जमिनी घेतल्या, इमारती बांधल्या. मग ते वाढत वाढत गेले. मग काय करायचं, मग D.Ed काढलं, B.Ed काढलं, M.Ed काढलं, सिनियर कॉलेज काढलं, ज्युनियर कॉलेज काढलं. नंतर तिकडं तळ्याला एक ज्युनियर कॉलेज काढलं, सानेगुरूंच्या गावात ज्युनियर सिनियर कॉलेज काढलं, कोल्हापूरला सिनियर ज्युनियर आणि ITI काढलाय. चला म्हणजे काढूया आहे तर चला. पण या सगळ्या व्यापातनं शेतीकडे बघायला तर शेतीचं सकाळी एक राऊंड असतो, दुपारी घराकडे जाताना एक, आल्यावर येताना एक राऊंड मारतो आणि संध्याकाळी काय काम झाले बघायला जातो. काय काय असं काय शेतातनं उत्पादन काढता? नारळ आहेत माझे 5,000, पोपळी आहेत 15,000, काजू 1-1.5-2 हजार आहेत, आंबा 1.5-2 हजार आहे, कोकम आहेत, फणस आहे, पेरू आहे, मिरेवेल आहे. भात शेती 25 एकर असते, 25 खंडी भात होतं, असते सगळे भाजीपाला. हे सगळं कोकणातली शेती म्हणा किंवा कुठलीही शेती म्हणा निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. काय त्याचा अनुभव आहे तुम्हाला? अनुभव भरपूर आहे. शेती परवडत नाही ही ठीक आहे, परंतु आपल्यापुरती शेती परवडते. आपण वर्षभरासाठी. पण आपण जर मोठ्या प्रमाणात शेती केली तर ती विक्रीची सुद्धा व्यवस्था आपल्याला करावी लागेल. कारण शेतकऱ्याला पिकवता येत, विकता येत नाही, ही मोठी गोष्ट आपल्याकडे आहे. त्यामुळे ते दलालांच्या हातात शेती जाते. आता आपण काजू, आपण आंबा बघा, ते दलाल येतील, हे बाग आहे, हे केवढ्याला देतो सांग, मग तो सांगेल तेवढ्याला देणार. किंवा आपण काढलेला आंबा असू दे, तो आपण मार्केटमध्ये नेणार, त्यावेळी त्याची बोली लागते, त्याप्रमाणे तो विक्री होतो. पिकवेल त्याला विकायचा अधिकार आहे, पण कोण देणार? लोक कुठं येतात आपल्याकडे. मी केळी लावल्या होत्या 5 एकर. आपल्या लोकांना विचारलं चिपळूणच्या, 2.5 रुपये किलो मागायला, 2.5 रुपये एवढे पाडून. हो. मग मी 5 रुपये किलो कराडच्या याला दिलं, 6 रुपये कोल्हापूरवाल्याला दिले, आणि ते तिथूनच हे लोक आणायचे आपले. मग डायरेक्ट शेतकऱ्याचा डायरेक्ट माल जो कुठं जाणार बाजारपेठेमध्ये, कुठल्या, कोण घेणार, कोण बसणार? इथपासून दयनीय अवस्था. हो. कसं आहे, आपण म्हणतो शेतकऱ्यांचा देश आहे, शेतीप्रधान देश आहे, देशाची आर्थिक परिस्थिती शेतीवर अवलंबून आहे. पण ज्या देशामध्ये बुटाला एअर कंडिशन आणि भाजीपाल्याला गटाराची साईड मिळते, तो देश कसा शेतीप्रधान होईल? शेतकरी कसा मोठा होईल सांगा? हे विदारक अवस्था आहे. हो. साधं एक उदाहरण सांगितलं. आपण फक्त म्हणतो कृषी प्रधान. कशाचा काय उपयोग आहे? काय अवस्था आहे शेतकरीची सांगा? त्यामुळं आम्ही म्हणतो की आता जेव्हा शेतकरी आत्महत्या काहीच हातात नाही आलं तर काय करायचं? अमेरिकेसारख्या ठिकाणी त्या शेती सुरुवात झाली, पिकावर आली की तिथले तज्ञ जातात, ह्या पिकाची किती उत्पन्न येईल, त्याची किंमत किती होईल, तेवढा विमा उतरतात सरकार, आणि तेवढी रक्कम त्याला देतात. आणि ते ज्यावेळी निघेल त्यावेळी ते सरकार घेऊन जातं. म्हणजे त्याला शुअर हे आहे ना की बाबा सरकार माझं नेणार, मला पैसे मिळाले, सिक्युरिटी मिळाली त्याला. त्यामुळे इथं नाही ना ते काय. इथं अवकाळी पाऊस आला, अतिवृष्टी झाली, पूरग्रस्त झाले, दुष्काळ पडला, शेवटी ते कधी सरकार देईल 4 रुपये 8 रुपये ते काय
आणेवारी करून आणि हजार भानगडी करून धड त्याचंही भागत नाही. ह्याना समाज काय मला काय समजत नाही. पण किती संकट आली तरी कोकणातला शेतकरी साहेब आत्महत्या करीत नाही नाही असा ना. अनुभव आहे. कसं आहे, आपल्या गरजा कमी आहेत आणि घाटावरच्या पेक्षा पलीकडं मराठवाडे हे गरजा फार केल्या. लग्नासाठी मोठा खर्च, सणासुदीसाठी मोठा खर्च, धार्मिक मोठा खर्च. हे खर्च भागवण्यासाठी बँकाचे कर्ज काढायचे, शिवाय खाजगी. हे आत्महत्या करतात हे खाजगी शेतकऱ्याकडून काढलेल्या कर्जापोटी. कारण तो उरावरच बसतो येऊन रोज वसुलीसाठी. हे कुठंतरी, आणि कसं आहे, एकदा पीक म्हणजे गेलं, आता अतिवृष्टीने पीक गेलं भरपूर, काय करणार होतो? ज्या पिकावर तो सगळं करणार होता, वर्ष घालवणार होता, ते सगळंच गेलं ना. कशानं करणार तो? मग शेवटी म्हणतो मरण जवळ करूया. पण सरकार दरवर्षी कर्जमाफी करतं. कसं आहे काय तो उतारा? की हे काय कर्जमाफी करून त्याने प्रश्न सुटणार आहे का? काय नाही सुटणार, कधी सुटणार नाही. सवय लागेल उलट बुडवायची. पण आता आपण मगाशी दिवंगत अजितदादांचा उल्लेख केला. अजितदादांनी कधीही कर्जमाफीविषयी एक सकार शब्द काढलेला नाही ना काढला. त्यांना नेहमी माहिती. प्रॅक्टिकल बोलायचे. पण ते कसं आहे, आता कसं आहे की लोकांना असं बोलून चालत नाही. लोक नाराज होतात आणि त्यामुळं खरी परिस्थिती कशी आहे की लोकांना कष्टाची सवय लावली पाहिजे, स्वावलंबनाची लावली पाहिजे. आज आपण मोफत धान्य वाटतो, मोफत सगळे देतो. 150 रुपये याला देतो, 1500 रुपये. यानं कुणाला वाटेल आपण कष्ट करावं, कुणाला वाटेल शेती करावी? माझं भागतंय ना. आता कशाला जायचं? म्हणजे देहरी खाटल्यावरी सारखं झालं. आता होणारच आहे. त्यामुळं आपण आळशी लोक करून काय मिळवणार आहोत हे कधी कधी वाटतं आम्हाला. क्रयशक्ती कमी झाली. होणारच. आता मोबाईलमुळे बघा काय काय घडतं. तो कायम तिथं असतो. तिची स्मरणशक्ती, अभ्यासाची वृत्ती, क्रियाशक्ती, आता तुम्ही म्हणाला ते काय करावं असं वाटतच नाही. त्यामुळं काही प्रोडक्टिव्ह करावं, सकारात्मक करावं ही दृष्टी पण नाही, काहीच नाही. त्यामुळं हळूहळू सगळं संपतच जाणार ना. आणि मग एकदम काय होईल सांगता येत. मगाशी आपण शेतीविषयी बोललो, पण आता सध्या इतकी रासायनिक फवारणी आणि कीटकनाशकांच्या माऱ्यामुळे आपण जे खातोय ते विषयुक्त अन्न खातोय. तर सेंद्रिय शेतीची कास धरली पाहिजे, कसं आहे, असं नाही वाटत? सेंद्रिय तर त्याचा शेती- पुरस्कार केला पाहिजे. पुरस्कार करायलाच पाहिजे आणि येतंय पण तिथे, पण त्याला रिस्ट्रिक्शन फार आहे. सेंद्रिय शेती म्हणजे काय? पालापाचोळा, शेण ह्यापासून तयार केलेलं खत. आता ह्याला लिमिटेशन आले ना. किती आणणार शेणखत, कुठनं आणणार? पण सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी होतो का? अतिशय चांगला, प्रश्नच नाही. आणि आपल्या मातीत तरी फारच सुंदर येत आहे. पण त्याला किती करणार? हे 10 गुंठ्यात करू आपण, 20 गुंठ्यात करू. ते आपण तयार करावं, बाहेरून आणून परवडत नाही. कारण आता त्यामध्ये सुद्धा भेसळ करतात लोक. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, काही लोक हे काहीतरी करून त्याच्यावर काळा हे फवारून ते हे बारीक करून खत म्हणून देतात. कशात मिसळ नाही हो. दूध आता तयार करायला लागले लोक, तांदूळ तयार करायला लागले, अंडी तयार करायला लागले. म्हणजे भारतातल्या लोकांना मला समजत नाही की हे खाल्ल्यानंतर माणसाच्या आयुष्यावर परिणाम होणार आहे, मरणार आहे, हे कळून सुद्धा ही माणसं करतात. अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे देशाच्या दृष्टीनं. पण मग त्याच्यात गंभीर आजार उत्पन्न होणारच की, होणारच. आज कॅन्सरचं प्रमाण किती वाढलंय. त्याला आता कसं आहे, पीक जास्त काढण्याच्या नादात हे सगळ्या गोष्टी होतात. कमी उत्पादन आलं, कर्ज फिटत नाही. ज्या कारण काय, त्याचा भाव कमी असतो. मग जास्त उत्पादन करायचं, हे सगळं फवारणूच करायचं. आता मी माझ्याकडे फवारण्या करत नाही कधी, उत्पादन कमी येतं म्हणून. आंब्यावर नाही, काजूवर नाही, भातावर, कशावर फवारण्या नाही करत, खतं पण जास्त घालत नाही, उत्पादन कमी येतं. खर्च कमी करायचे आपले. घरात आपल्याला जर पूर्वी सायकल पण नव्हती, पण आता एका घरात 2-2, 4-4 जर गाड्या असतील, त्याला पेट्रोल कुठून आणणार? कपडे, उठसूट, शहरात जाणं, मौज मजा करणं, याला पैसा लागतो ना. तो जर आहे त्या शेतीतच तुम्ही भागवा लागलात तर परवडणारच नाही कधी. असं आहे सगळं.
कोकणाचा विचार केला तर सिंधुदुर्ग हा जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने बऱ्यापैकी विकसित झालेला आहे. त्या मानाने रत्नागिरी जिल्हा तेवढा विकसित झालेला नाहीये. आणि दरडोई उत्पन्नाचा विचार केला तर सिंधुदुर्गचं उत्पन्न हे खूप आहे, 2.5-3 लाखाच्या दरम्यान आहे. त्या मानाने रत्नागिरी जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे, काय सांगाल तुम्ही? कसं आहे, दरडोई उत्पादन हे शेवटी ते कृषीशी रिलेटेड. कृषीची रिलेटेड आहे, म्हणूनच ते कमी कमी व्हायला लागले ना. शेतीच कमी कमी व्हायला लागलेलं आहे. आणि ते उत्पादन जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत दरडोई कमीच होणार ना उत्पन्न. त्यामुळं आता कसं आहे की 50% जनताच आपली मुंबईत आहे. हो. पण गृहीत धरताना आपण ते सगळी धरणार आणि त्याच्यावर उत्पन्न काढणार, दरडोई कमीच येणार. एक तर उत्पादनात त्यांचा सहभागच काही नाही. हो. आणि उत्पादनही नाही हो. आता पूर्वीचे आंबे किती ह्यानं लागायचे, आता एकदम काय अवेट झालं? गोड असायचे आंबे. आणि आता त्याचं कसं झालंय की या बदलत्या निसर्गाच्या सगळ्या लहरी प्रमाण म्हणलं तर आपणच त्याला कारणीभूत आहे. झाडतोड होते, प्रदूषण होतं, त्यामुळं हवामान बदल होतो. ह्या हवामान बदलाचा परिणाम सगळ्याच्या नाही, आपल्यावर शरीरावर पण होतो, तसा झाडांच्यावर पण होतो. आता आपण हा उल्लेख केला म्हणून एक विचारतो, हल्ली हायब्रिडचं खूप प्रस्थ वाढलेलं आहे. हायब्रिड जे फळं वगैरे आपण बघतो, मोठमोठे पेरू वगैरे, ते काय योग्य आहे आरोग्यासाठी? योग्य कसं आहे की हायब्रिडमध्ये काय त्यात काय दुसरं मिक्स केलेलं नसतं. परिणाम शरीरावर कशा होतो, खतं आणि फवारण्या याच्यावर होतो. हायब्रिडचा परिणाम होत नाही. हायब्रिड कशासाठी केलं की या जुन्या ज्या जाती आहेत ह्याची उत्पादन क्षमता कमी, आणि जी नवीन संकरित जाती का करायच्या, तर त्या दोघांचा क्रॉस केल्यानंतर जी होणारी हे आहे ती अधिक उत्पन्न देणार आहे. हे 72 सालापासून हरित क्रांतीची घोषणा झाली, आणि कारण धान्य कमी पडायला लागल्यानंतर हे व्हरायटी जाती निर्माण झाल्या प्रत्येक जायच्या, आणि संकरित जाती निर्माण झाल्या. त्या संकरामुळे काय परिणाम होत नाही आपण म्हणतो सगळं, पण ते त्याचा परिणाम त्याच्यावर नाही होत. फक्त कसं आहे की प्रत्येक गोष्टीला आता आपण म्हणतो की चवीचा प्रश्न, मग आपण म्हणत चवीनं खाणार आहेस का पोटाला खाणार आहेस? पोटाला खाणार आहे तिथं उत्पन्न वाढलं पाहिजे ना, त्यासाठी संकरित जाते. बरं, हा सगळा प्रवास होत असताना एक तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद आपण हे केलं, भूषवलं, आणि पवार स्वतः पवार साहेब अजितदादांशी सुद्धा संपर्क आलेला आहे. तर ह्या राजकीय प्रवासाविषयी काय सांगाल? नाही, राजकीय प्रवास आता मी उपाध्यक्ष झाल्यानंतर पवार साहेबांशी संपर्क आला. माझ्या अनेक योजना त्यांना राबवल्या, त्याने अनेक जिल्हा परिषदना सांगितलं की त्यांचा आदर्श घ्या म्हणून, कारण मी पुस्तिका वगैरे काढली होती त्याची, कसे योजना करायच्या. आता सुद्धा जिल्हा बँकेचं काम सगळीकडे सांगतात ते, कारण आपण 30% डिव्हिडंड दिला गेल्या वेळी. आणि तो 30% डिव्हिडंड भारताने जगात कोणी दिलेला नाही अजून. जिल्हा बँकेनं कुठल्याही 15च्या पुढे कोण गेलेलं नाही. त्यामुळं त्यांना तो सुखद धक्का बसला. म्हणजे कसं केलं तानाजीराव हे, मग त्यांना सगळं सांगितलं असं. आणि मग त्यांच्याशी माझा राजकीय कसा आहे की आपण जास्त कधी इन्व्हॉल्व्ह झालो नाही राजकारणात, आपला स्वभाव पण नाही. कुणाला जास्त सारखं जाऊन भेटा, हे करा, ते नाही. जिल्हा परिषदेचा सदस्य असल्यानंतर मी सांगून टाकलं, आता इथनं पुढे का आपण जनरल इलेक्शन मध्ये कुठेही नाही. आणि त्यानंतर मी जवळजवळ रिटायर झालो, फक्त सहकारामध्ये काम करायला सुरुवात केली. आणि त्यानंतर मग कुठं फिरणं नाही, काय नाही, अलिप्त राहिलो. पण आता अजून असं वाटतं का की अमुक क्षेत्रामध्ये काम करायला हवं होतं? नाही, असं काय नाही. आता वाटतं की चित्रपटामध्ये काम करायला पाहिजे, त्या क्षेत्रात जायला पाहिजे, किंवा म्युझिकच्या ह्याच्यामध्ये जायला, संगीतकार वगैरे. हो, तेवढं राहिलंय. ती आवड आहे, संगीताची आवड आहे. हो, मी ढोलकी वाजवायचो चांगली, पण ते काम चालावं, मी कोण नसलं तर आपण ताल धरता येतो अशी परिस्थिती होती, पण ते ऑर्केस्ट्रात वाजवायचो. पण एक वाटतं की बाबा हे ह्या संधीपासून आता कधी कधी बघतो ते हास्य जत्रा किंवा चित्रपटामध्ये मध्ये आले होते एक संधी, जगदीश खेबुडकर माझ्याकडे आले होते, ते म्हणले आपण चोरगेसाहेब पिक्चर काढूया वगैरे. आता सुद्धा बरेच लोक, पण ते आता धाडस, आता आपल्याला
वय झाले ना आता 74. मग ती नाकारली का? आता कोण करणार? कसं आहे, कुठल्याही वयाच्या वेळेतच ते सगळं घडलं पाहिजे. त्या वेळेत त्यानंतर ते करून काय उपयोग नाही. बरं, एक शेवटचा प्रश्न सांगून विचारून ह्या मुलाखतीचा आपण शेवट करूया. या संमेलनासाठी कोकणातले जे कवी आहेत, लेखक आहेत, साहित्यिक आहेत आणि जनता, त्यांना काय संदेश द्या? पहिल्याच वेळी हे 3 विषय एकत्र येऊन हा अत्यंत त्रिवेणी संगम, या त्रिवेणी संगमातून अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन हे कोकणातील सर्व जनतेला, शेतकऱ्यांना, सहकार कार्यकर्त्यांना आणि साहित्यिकांना अत्यंत प्रेरणा देणारं असं हे साहित्य संमेलन ठरणार आहे. तरी मी सर्वांना विनंती करतो की 14 आणि 15 या 2 तारखांना आपण जरूर या आणि या सगळ्यांचा आस्वाद घ्या. नमस्कार. मित्रांनो, चोरगे साहेबांनी ह्या मुलाखतीमध्ये हातचं काही राखलं नाही. अगदी मोकळ्या मनाने त्यांनी प्रत्येक गोष्टी अगदी दिलखुलासपणे सांगितलेल्या आहेत. ही मुलाखत आम्ही इथंच थांबवतोय. ही मुलाखत आपल्याला कशी वाटली आम्हाला जरूर कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चोरगे साहेब, मुलाखत दिलीत, फार फार धन्यवाद.